ऐकलं का? हा जिथे आपली फसवणूक होते ना तिथं परत परत जाऊ नये. ठीक आहे, परत परत जायचं नाही. तुला जतून ठेवतो यानंतर. तुझ्या मायरी मला कधी घेऊन नाही जायचं. खा, नाराज नको होऊ. आता नवीन शिम घेतले, आता फोन लावून त्याची मजाच घेते. हॅलो हॅलो. जानू कुठे? अगं भवानी, नंतर फोन कर. ती स्वयंपाक घरात आहे. कोण भवानी आणि कोण किचन मध्ये? हा तुझा भवानी. मग आवरले का घरातील काम? का आपण फिरायला जाऊ का? कुठे फिरायला जाते, कुठे परेशान होऊन जाते. जाऊ दे ना. मला आताच्या आता लगेच फारकती पाहिजे. फिरायला घेऊन जात नाही, मला माहित नाही बाकीच काही. हरकत पाहिजे का तुला? एक काम कर, मी जे 20 तोळ्याचं गंटन बनवलं ना ते मला वापस दे. मी तुला फारकत देऊन टाकतो. अरे नाही नाही नाही, मी मजाक करत होते. झाले एवढे सर. अहो मी काय म्हणते, मला एखादी नवीन साडी घेऊन द्या ना. आणि त्या कपाटभर साड्याचं काय करायचं? अहो ते साड्या ना कॉलनीच्या सगळ्या बायाने पाहिलेल्या आहेत. मी काय म्हणतो, नवीन साडी घेण्यापेक्षा आपण वरच्या कॉलनीत रूम पाहूया. घर पाहायचं आणि साड्यांचा काय संबंध? अरे काय आहे, वरच्या कॉलनीत आपण रूम भाड्याने घेतलं ना, मग तिथल्या बायांना साड्या दाखवत बस. म्हणजे साड्या घ्यायचीच गरज नाही. अहो मी काय म्हणते, तुमचा हा निळा शर्ट प्रेस करताना थोडासा जळाला. अजिबात टेन्शन घेऊ नको. त्याच्यासारखं शम टू शम माझ्याकडे दुसरा शर्ट आहे. हो मला माहित होतं, म्हणूनच त्या शर्टाचा तेवढाच तुकडा काढून या शर्टाला लावलं. बरोबर केले ना? ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं ये मजाक हो रहा है।